आपण पाहिले ते या स्पर्धेचे मुख्य पंच अर्नाला बसई एमसी चे पंच आहेत महेश कडू यांच्यासाठी विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. धन्यवाद. त्यानंतर या पुढील या स्पर्धेचे पंच सूर्यकांत मोरे सर आपण देखील पुढे या. पंच सूर्यकांत मोरे सरांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. खऱ्या अर्थानं गेली 3 दिवस या स्पर्धेमधून ज्यांचा अचूक निर्णय आपण पाहिला, उत्तम कामगिरी या स्पर्धेसाठी ज्यांची आपण पाहिली पंचांच्या भूमिकेमधून, त्या पंचांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान जॉली ट्रॉफी 2024 मधून 25 मधून केली जात आहे. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेतील समालोचक काळरामजी केने गेली 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं समालोचन जसं आपण ऐकलं. भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ मानकोली 40+ फॉर्मॅटचे उत्तम समालोचक सन्माननीय काळरामजी केने यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर या स्पर्धेतील गुणलेखक गेली 3 दिवस आम्हा समालोचकांना प्रत्येक स्पर्धेचं अपडेट ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं, या स्पर्धेचे उत्तम गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम बंदे मेहदम नाम है ज्ञानेश्वर मुकादम यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर गेली 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षकपण आपण पाहिलं, लाईव्ह टेलिकास्ट घराघरापर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं, प्रिन्स मूवीजचे प्रोपायटर गंगाराम गुलवी साहेब यांना आपण सन्मानित करूया. प्रिन्स मूवीजचे प्रोपायटर 3 दिवस या स्पर्धेमधून टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचे प्रोपायटर गंगाराम गुलवी यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं डीजेची उत्तम व्यवस्था झाली. 3 दिवस अति सुमधुर गाणी ज्याच्या माध्यमातून आपण ऐकली. डिजेमान आकाश आपण देखील पुढे या. डिजेमान आकाश 3 दिवस अतिशय अप्रतिम उत्तम. त्यानंतर या स्पर्धेसाठी मंडप डेकोरेशनची उत्तम व्यवस्था, उत्तम शामियाना ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. नवनीत चौधरी श्री साई मंडप डेकोरेशनचे प्रोपायटर, नवनीत ओम साई मंडप डेकोरेशनचे प्रोपायटर नवनीत चौधरी आपण देखील पुढे या. नवनीत चौधरी यांच्या माध्यमातून उत्तम शामियाना या स्पर्धेसाठी उत्तम स्टेजची व्यवस्था, त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. नक्कीच यानंतर आपण स्वागत सन्मान करूया. भिवंडी तालुक्यातील एक दमदार आवाज आणि आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष एकच वादा आमचे मोहन दादा भोईर यांचा आपण स्वागत सन्मान करूया. ताडाली गावचा बुलंद आवाज, मंगलाष्टक, कव्वाली गायक म्हणून दादांची खऱ्या अर्थानं भिवंडी तालुक्यामध्ये खरी ओळख आहे आणि त्यांचा शुभ सन्मान शरदजी भोईर जॉलिनी 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद मोहनदादा भोईर. हॅलो. आणि त्यानंतर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर. खऱ्या अर्थानं आपण जी स्पर्धा पाहिली, जॉली ट्रॉफी 2025 ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आपण आयोजन पाहिलं. या स्पर्धेचे करता धरता, या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक, भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व सन्माननीय मनोज मोतीराम काटेकर साहेबांना करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. जॉली संघाचे सर्व मेंबर आपण या. साहेबांचा शाही सत्कार या ठिकाणी केला जातोय. संघाचे आदरणीय शरददादा नरेशजी म्हात्रे
नरेशजी म्हात्रे यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते दादांचं विशेष स्वागत आणि सन्मान कर. सन्माननीय नरेश दादा म्हात्रे साहेबांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. त्यानंतर या व्यासपीठा मंचावर उपस्थित खऱ्या अर्थानं आम्ही जी स्पर्धा संपन्न केली आमची संकल्पना आणि खऱ्या अर्थानं ती संकल्पना प्रत्यक्षात मैदानामध्ये ज्यांना उतरवली ते आमचे आधारस्तंभ आदरणीय नरेशजी म्हात्रे साहेब दादांना करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे आदरणीय नरेश दादा म्हात्रे साहेबांना करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी जॉली स्पोर्टच्या सर्व मेंबरांना विनंती करतो, खास करून विनोदजी काटेकर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करावं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित शिवसेना विभाग प्रमुख भिवंडी शहर सन्माननीय गोपीनाथजी काटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. शरदजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं दादांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावं. आणि त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित या स्पर्धेमधून खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागेचा सिंहाचा वाटा आहे. आणि या स्पर्धेमधून आम्हाला सामनावीराचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या ते पुरस्कृत सन्मान्य साईराज चौधरी. मी जितू मामा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते साईराज चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करावं. मित्र, या स्पर्धेमधून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्याकडनं पुरस्कृत झाल्या त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एकदा जोरदार टाळ्या. स्वागत आणि सन्मान होतो या ठिकाणी. त्यानंतर गेली 3 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहिली या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मोलाचं ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं ते शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय शरदजी म्हात्रे शरद म्हात्रे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. शशिकांत पाटील आपण आपल्या शुभ हस्ते शरदजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करावं. गेली 3 दिवस या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय या स्पर्धेसाठी अपार कष्ट आणि अपार मेहनत जॉली ट्रॉफी 2025 हॅलो चुकून जर कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र या ठिकाणी आमच्या साहेबांनी देखील विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या संदर्भात 1-2 शब्दांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो वरालदेवी मातेला वंदन करून आजच्या या स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरीवर जॉली ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या बक्षीस समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, यामध्ये जॉली स्पोर्टचे अध्यक्ष उद्योगपती नरेशजी म्हात्रे साहेब, तसेच आमचे दापोडे गावचे रमेश मामा पाटील, माझे काका गोपीनाथजी काटेकर, तसेच आमच्या शाखेचे शाखा प्रमुख शरदजी म्हात्रे, रामजी पाटील, उत्तमदादा पाटील, सर्व मंचावर असलेले मान्यवर आणि आजच्या या अंतिम सामन्याच्या फेरीमध्ये विजेते संघ ठरलेले दापोडे संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो. उपविजय संघ गोरसे यांचंही अभिनंदन करतो.
कारण त्यांनी भविष्यात त्यांच्या काही चुका झाल्या असतील या ठिकाणी त्या दुरुस्त करून फायनल अंतिम सामन्यामध्ये पोचून विजयी व्हावं ही त्यांना शुभेच्छा देतो. आज या गेल्या 3 दिवसापासून जॉली 40+ बी न्यू जॉली 40+ यांनी क्रिकेटचं उत्कृष्ट आयोजन केलं होतं. सर्वांनी अपार मेहनत घेऊन या ठिकाणी सर्व या गावातील पंचक्रोशीतील जे खेळाडू आले होते त्यांना चांगल्या प्रकारे उत्तम सोय करून दिली होती आणि चांगल्या प्रकारे सोय केल्याबद्दल त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. ज्यांनी सर्वांनी या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. परंतु या ठिकाणच्या सर्व कामतगृहातील खेळाडूंना एक माझी विनंती असेल की या ग्राउंडला तुम्हाला संरक्षण करणं जरुरीचं आहे. कारण या ठिकाणी संध्याकाळ झाली की अनेक अनैतिक प्रकार म्हणजे दारू वगैरे पिण्याचे प्रकार फार होत असतात. ते तुम्हाला सांभाळावे लागेल. कारण शहराच्या ठिकाणी असे ग्राउंड उपलब्ध होत नाही. काही ठिकाणी असे ग्राउंड आहेत आणि यांना तुम्हाला कायम व्यवस्थित सुस्थितीत राखणं गरजेचं आहे. आणि आपल्या गावाचं नाव जे खेळामध्ये प्रत्येक खेळामध्ये आपल्या गावाचं नाव होतं. कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो, त्या नावाचं लौकिक कायम टिकवण्यासाठी या ग्राउंडची निर्मिती झालेली आहे आणि त्याचं आपण सर्वांनी पालन केलं पाहिजे. सगळ्यांना या ठिकाणी येऊन व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आजच्या या विजयी संघाचे उपविजयी संघ दोघांचं अभिनंदन करतो. कारण अंतिम सामन्यामध्ये चांगला खेळ केला तुम्ही, चांगलं खेळ करून दाखवलं. लोकांनासुद्धा मनोरंजन होते, प्रेक्षकांनासुद्धा आनंद होते. कारण 40च्या वरचे जे खेळाडू खेळतात त्याच्यामध्ये 40+ म्हटलं जाते पण त्याच्यात 50चा असतो आणि 52चा पण असतो. तर ते एक तुमच्या शारीरिकदृष्ट्यासुद्धा चांगलं आहे आणि लोकांनाही मनोरंजन होतं. कधी तुमच्या हातातून बॉल जातो, कॅच जातो, प्रेक्षक हसतात थोडे, परंतु तुमचंसुद्धा शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहावी ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण देखील स्पर्धेच्या माध्यमातून सुरेख सुंदरसं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. तुमचं देखील मनस्वी आभार. तर वेळेचं भान ठेवून आपण पुढील शुभ कार्याला सुरुवात करतो. आता आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. मला वाटतं या अगोदरचा एक सेमीफायनलचं बक्षीस राहून गेलेलं आहे. राजन पाटील, बक्षीस वितरण आपण सुरुवात करतोय. या अगोदरचं एक बक्षीस राहिलेलं सेमीफायनल मधून राजन पाटील आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. आणि मी सन्मानी व्यासपीठावर विराजमान आदरणीय शरदजी म्हात्रे यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण करायचंय. शरदजी म्हात्रे यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते बक्षिसाचं वितरण करावं. सेमीफायनल मधून एक उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला. सामन्याचा फिनिशर राजन पाटील याला पारितोषिक आपण वितरण करायचं आहे. नक्कीच ही सामनावी ट्रॉफी आम्हाला क्रीवा साईराज चौधरी यांनी स्पॉन्सर केली होती. त्यांचे देखील विशेष आभार मानूया. अभिनंदन राजन पाटील, सेमीफायनल सामन्यातील सामनावीर. अंतिम सामना 2 संघांमधून आपण पाहिला आणि कुठंतरी शिकस्त मिळाली जयबजरंग गोरसी संघाला. आणि त्या सामन्यामधून विजयाचा शिल्पकार मनोरंजनाचा पुरस्कारचा मानकरी वीर ताणी दापोडे संघाचा निलेश पाटील ज्यांना अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केली तो ठरतो अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी. मी सन्मान्य गोपीनाथ दादा काटेकर साहेबांना विनंती केली आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक त्याला वितरण करावं. नक्कीच निलेश पाटीलना या संपूर्ण जॉली ट्रॉफी मधून चांगली गोलंदाजी केली आणि नक्कीच अंतिम सामन्यातून सामनावीर म्हणून देखील त्याची निवड झालेली आहे. अभिनंदन निलेश पाटील. गोपीनाथजी काटेकर साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण निलेश पाटीलला केलं जातोय. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज गेस करा दोन्ही तिन्ही संघांमधून कोण असावा. आणि बक्षीस वितरण करण्यासाठी मी मान्यवर कक्षेमधून आवाज देऊ इच्छितो. आदरणीय रमेश दादा पाटील आणि सन्मान्य उत्तमजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करायचंय. आणि या बक्षिसाचा मानकरी नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाचा दिनेश पाटील. बघा अगदी दिनेशच्या रेस मध्ये राजेश पाटील देखील होता. राजेशने देखील 7 विकेट घेतले. मात्र राजेशने धावा खर्च केले 44 आणि दिनेशने धावा खर्च केलेत 32. म्हणून या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज दिनेश पाटील.
आणि नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय अभिमन्यू बालू चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री आलोक अभिमन्यू चौधरी यांनी स्पॉन्सर केलेले आहे. अभिनंदन दिनेश पाटील, जॉली ट्रॉफीचा उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज गेस करा दोन्ही तीन संघामधून कोण असावा आणि बक्षीस वितरण करण्यासाठी मी आमंत्रित होते मान्यवर कक्षामधून शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय गोपीनाथजी काटेकर साहेबांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज जी ट्रॉफी आहे ती आपण प्रदान करायची आहे. आणि या ट्रॉफीचा मानकरी वीर ताणी दाभोळ संघाचा राजन पाटील, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या तब्बल 85 धावा आणि ज्याने विकेट प्राप्त केले 4. एकूण नक्कीच या स्पर्धेचा उत्कृष्ट उत्कृष्ट फलंदाज नियार म्हात्रे यांच्याकडून वेट कंपनीची ब्रँडेड बॅट आणि जी ट्रॉफी आहे ती आम्हाला श्री आलोक अभिमन्यू चौधरी स्वर्गीय अभिमन्यू बालू चौधरी यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केली ट्रॉफी. अभिनंदन राजन पाटील, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅट मधून आलेत 85 धावा. त्यानंतर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा संघ आणि या बक्षीस ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित होतो मान्यवर कक्षामधून साईराज प्रमोद चौधरी. साईराज, नक्कीच या स्पर्धेचा तृतीय क्रमांक संघ राहिलाय जय भोले जय हनुमान सरवली. आदरणीय नरेश दादा म्हात्रे यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ असते या ट्रॉफीचं आपण वितरण करावा. तृतीय क्रमांकाचा संघ या स्पर्धेमधून नक्कीच आम्हाला या स्पर्धेमध्ये द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी स्पॉन्सर केली स्वर्गीय पंढरीनाथ शिवराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री विशाल पंढरीनाथ भोईर याचकडून त्यांचे देखील आभार मानूया. नरेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण जवानमान सरवली संघाला केले गेलेले आहे. रोख रक्कम आणि सुंदर ट्रॉफी. हॅलो. त्यानंतर या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचा संघ अंतिम सामन्यामध्ये आपण 2 संघांमधून लढत पाहिली. एक संघाला पराभव स्वीकारावा लागला आणि 2 संघ होता या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा संघ जय बजरंग गोरसई. मी पुन्हा एकदा नरेश दादा म्हात्रे आणि त्याचबरोबर गोपीनाथजी काटेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करू आपण आपल्या शुभ असते या बक्षिसाचं आपण वितरण करावं. नक्कीच या स्पर्धेतून जॉली ट्रॉफीच्या दुसऱ्या क्रमांकाचा संघ जय बजरंग गोरसई आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले पंढरीनाथ शिवराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री विशाल पंढरीनाथ भोईर याचकडून जॉली ट्रॉफीचा द्वितीय विजेता जय बजरंग गोरसई. बक्षिसाचं स्वरूप आहे रोख रक्कम आणि ट्रॉफी. आणि त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू गेस करा. बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू गेस करा. आणि हे बक्षीस प्रदान करण्यासाठी मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितोय आदरणीय रमेश दादा पाटील आणि सन्माननीय शरदजी म्हात्रे. 2 मान्यवरांना विनंती आपण बघा या स्पर्धेतील सर्वात महत्वाचं बक्षीस मालिकावीर कोण असेल. बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू गेस करा कोण असावा. नक्कीच ज्याच्या बॅट मधून आपण पहिल्या तब्बल 102 धावा ज्याने 4 विकेट प्राप्त केले एकूण गुण 122. त्याच्या खालोखाल राजन पाटील 85 धावा 5 विकेट 110 गुण. अर्थातच या स्पर्धेतला उत्कृष्ट मालिकुराचं बक्षीस जात आहे जय कालिकामाता कालवार संघाचा बाला पाटील. केच बक्षीस बाला पाटील असेल तर शरद भोईर घेतील. नक्कीच जॉली ट्रॉफी या स्पर्धेचा प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. नक्कीच आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सर केली होती स्वर्गीय सुनीता भगवान पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गणेश भगवान पाटील यांनी. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया जॉली न्यू 40+ संघाच्या वतीनं.
आणि त्यानंतर अंतिम सामना दोन दिग्गज संघामधून पाहिला आणि या सामन्यावर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ वीर तानाजी दापोडे। मी सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय मनोज मोतीराम काटेकर साहेब आणि इतर मान्यवर या सर्वांना विनंती करतो की आपण शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करावं। आजच्या या स्पर्धेचे मुख्य वितरक सन्माननीय मनोज मोतीराम काटेकर साहेब आणि अदर मान्यवर या सर्वांना विनंती असेल अंतिम ट्रॉफीचं आपण वितरण करावं आणि अंतिम ट्रॉफीचा मानकरी वीर तानाजी दापोडे। आणि ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली होती जॉली चषक 2025 साठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय रमेश रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री हर्षद रमेश म्हात्रे यांनी अंतिम पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जॉली 2025 साठी स्पॉन्सर केले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद। चॅम्पियन संघ वीर तानाजी दापोडे डीजे। हॅलो हॅलो। आणि चॅम्पियन संघाला भास्कर यांच्याकडनं 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। भास्कर आपण स्वतः वितरण करायचं आहे। 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। चॅम्पियन संघ वीर तानाजी दापोडे। चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेचा मानकरी संघ वीर तानाजी दापोडे आणि या संघाला भास्कर ज्वाली स्पोर्ट्स कामत संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर यांच्याकडनं 2100 रुपयाचं रोख पारितोषिक। मित्रो गेली 3 दिवस आपण ही स्पर्धा पाहिली, कसल्याने कुठल्या प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागलं नाहीये। सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं। उत्तम स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली। स्पर्धेचा अंतिम सोहळा देखील उत्तम रीतीने पार पडला। सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने सर्वांचा मनस्वी आभार व्यक्त करतोय आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करून सर्वांची रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।